गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो. गुड मॉर्निंग परत एकदा गुड मॉर्निंग. लक्षात ठेवा, आपण पायथागोरस थेरम हे दुसरं प्रकरण संपवलं आहे जॉमेट्रीचं. आज आपण घेऊन येतो तिसरं प्रकरण सर्कल. खूप महत्त्वाचं असणारं प्रकरण. लक्षात ठेवा, पायथागोरस प्रकरणाचा तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास केला असेल, सिमिलॅरिटी प्रकरणाचाही खूप छान अभ्यास केला असेल. ते दोन प्रकरणं समजले असतील तर आता आपण जातोय पायथागोरस थेरम सिमिलॅरिटी नंतर सर्कल. पहा, हे तिसरं प्रकरण आहे. दिस इज द चॅप्टर नंबर 3. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर इन अवर 10th क्लास. हा खूप महत्त्वाचं असणारं प्रकरण आहे. का आहे? कारण हे एकूण परीक्षेला 12 मार्कासाठी विचारतात. किती मार्काला आहे? सगळ्यात जास्त मार्क ह्या प्रकरणावर असतात. किती मार्क आहेत? 12 मार्क आहेत. आणि प्रकरण तसं खूप सोपं आहे. पण सोपं कधी आहे? ज्यावेळेस तुम्ही प्रामाणिकपणे पहिल्यापासून शेवटपर्यंत ह्या प्रकरणाचा अभ्यास करता, त्याच वेळेस तुम्हाला ह्या प्रकरणाचे सगळे मार्क मिळतील. एकही मार्क तुमचा त्या ठिकाणी कमी होणार नाही, मला तेवढी गॅरंटी आहे. तर आज आपण प्रकरण सुरू करतोय सर्कल. खूप महत्त्वाचं. आता तुमच्या जवळ ह्या सगळ्या गोष्टी आहेत, व्हिडिओ तुमच्या जवळ आहेत. तुम्हाला वाटत असेल मी पाहिल हा शब्द येऊ नका. मी लगेच पाहणार आहे आणि लगेच त्याचा अभ्यास करणार आहे, लगेच त्याच्या नोट्स करणार आहे. हे करा. नाहीतर मी आज पाहिल नाही उद्या पाहिल, हे माझ्या जवळच आहे असं करत गेलात तर एक दिवस तुमचा वायाला जाईल. आणि परीक्षा जवळ आल्यानंतर तुमच्या डोक्यात प्रकाश पडेल की आता आपली परीक्षा तर आली आहे. लक्षात ठेवा. तर आपण सुरू करतोय प्रकरण सर्कल. पहा, सर्कल म्हणजे काय हे सगळ्यात अगोदर आपल्याला पाहायचं आहे. पहा, सर्कल म्हणजे काय. पहा, ह्या ठिकाणी एक पॉईंट घेतला आहे, ह्याला आपण काहीतरी नाव देऊ. दिस इज द पॉईंट ओ. आणि ह्या पॉईंटपासून ह्या ठिकाणी असे अनेक पॉईंट घेतलेत, ते ह्या फिक्स असणाऱ्या पॉईंटपासून इक्विडिस्टन्स आहेत. सेट ऑफ पॉईंट्स इक्विडिस्टन्स फ्रॉम अ फिक्स्ड पॉईंट इज नोन ॲज सर्कल. पहा, एका बिंदूपासून ह्या बिंदूपासून हे सगळे पॉईंट जे घेतले आहेत, हे पॉईंटचा जे सेट घेतला आहे ते सगळे जोडल्यानंतर हे हे अंतर आहे, हे सगळे अंतर सारखे आहेत, त्यालाच काय म्हणतात? सर्कल. डेफिनेशन तुम्हाला माहीत आहे. द सेट ऑफ पॉईंट्स इक्विडिस्टन्स फ्रॉम अ फिक्स पॉईंट इज नोन ॲज सर्कल. ही आहे सर्कलची डेफिनेशन. आता सेंटर काय पहा बरं. सेंटर, ओ इज अ सेंटर ऑफ सर्कल. पहा, ओ इज अ सेंटर ऑफ सर्कल आहे. त्याच्यानंतर आपण सगळ्यात अगोदर पाहणार आहे व्हॉट इज मीन बाय रेडियस. ओ इज अ सेंटर अँड टेक ए पॉइंट ऑन द सर्कल, देन segment joining to the center and point on the circle is known as radius. In this figure, segment OA is radius. Segment OA is radius. Past segment OA is known as radius. Radius is denoted by small r. Radius is denoted by small r. Segment OA is known as radius. Then also segment OK is also known as radius because K point is on the circle. Segment joining to the center and point on the circle is known as radius. ह्या ठिकाणी सेगमेंट ओके सुद्धा काय आहे? रेडियस आहे. नेक्स्ट, व्हॉट इज मीन बाय कॉर्ड. व्हॉट इज मीन बाय कॉर्ड? अ सेगमेंट whose end points is on the circle. A segment whose end points on the circle is known as chord. पहा बरं, ह्या ठिकाणी एक पॉईंट घेतला x आणि ह्या ठिकाणी पहा y आणि हा XY सेगमेंट काढला. दिस इज सेगमेंट XY.
The end point of segment XY is on the circle. Point X is on the circle, also Y is on the circle. Then segment XY is known as chord. What is mean by chord? हे लक्षात ठेवा. वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास chord म्हणतात, त्याला जीवा म्हणतात, किंवा दुसऱ्या शब्दामध्ये काय, the segment joining to the end points, the segment whose end points is on the circle is known as chord. पहा बरं ह्या ठिकाणी chord काय आहे, segment XY is known as chord. Segment XY is chord. Then also पहा ह्या ठिकाणी ही पहा हा A पॉइंट आणि B पॉइंट आपण जोडला आहे. Then segment पहा segment AB is also known as chord. पहा ह्या ठिकाणी सेकंड chord काय आहे, segment AB is chord because end point of the segment AB is on the circle. Point A is on the circle, point B is on the circle, then therefore segment AB is known as chord. But this chord passing through the center, then this chord is known as diameter. पहा जी chord वर्तुळाच्या सेंटर मधून पास होत असते त्याला डायमीटर म्हणतात. ह्या बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर आहेत. Therefore segment AB is known as diameter. आणि डायमीटर कशाने डिनोट करतात, डायमीटर इज डिनोटेड बाय D. आणि डायमीटर काय आहे पहा बरं, डायमीटर म्हणजेच रेडियसच्या ट्वाइस असतो, दुप्पट असतो, म्हणजे D इज इक्वल टू ट्वाइस ऑफ R. हे लक्षात आलं पाहिजे. D इज इक्वल टू ट्वाइस ऑफ R. ह्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला येतात. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहेत कॉन्सेंट्रिक सर्कल. व्हॉट इज मीन बाय कॉन्सेंट्रिक सर्कल. Two or more than circle whose center is same. पहा center of bigger circle is O and smaller circle is also O. Then this two circle is known as concentric circle. ह्या सर्कलला कोणते सर्कल म्हणतात, कॉन्सेंट्रिक म्हणतात, because center of these two circle is same. एकच आहे पहा, एकच सेंटर आहे, त्याला ह्यांना कोणते सर्कल म्हणतात, कॉन्सेंट्रिक सर्कल. द सर्कल दिस टू सर्कल इज नोन ॲज कॉन्सेंट्रिक सर्कल बिकॉज सेंटर ऑफ दोज सर्कल इज ओनली वन किंवा फिक्स. एकच जर सेंटर असेल तर त्याला काय म्हणतात, त्यालाच म्हणतात कॉन्सेंट्रिक सर्कल. नेक्स्ट कॉन्सेंट्रिक सर्कल झाल्यानंतर आपण पाहणार आहोत टचिंग सर्कल किंवा नंतर आता इंटरसेक्टेड सर्कल. इंटरसेक्टिंग सर्कल, इंटरसेक्टिंग सर्कल हे तुम्हाला माहीत आहे, आपण रिव्हिजनसाठी घेतोय. पहा देअरफॉर दिस इज वन ऑफ सर्कल अँड दिस इज सेकंड सर्कल. These two circle intersect each other in two distinct point. पहा बरं, हे दोन सर्कल परस्परांना वेगवेगळ्या बिंदूमध्ये छेदतात आणि देन दिस टू सर्कल इज नोन ॲज इंटरसेक्टेड सर्कल. ह्या सर्कललाच इंटरसेक्टेड सर्कल म्हणतात. कशाला म्हणतात इंटरसेक्टेड सर्कल, द सर्कल हुज इंटरसेक्ट इन टू डिस्टिंक्ट पॉइंट देन सर्कल इज नोन ॲज इंटरसेक्टिंग सर्कल. नेक्स्ट कन्सेप्ट आपण पाहणार आहोत, व्हॉट इज मीन बाय कॉन्ग्रुएंट सर्कल. Congruent circles, when two or more than circle whose radius is equal. पहा दोन सर्कल काढले आणि दोन्हींची रेडियस जर इक्वल असेल then these two circle is known as congruent circle. The radius of this circle is 5 centimeter and radius of this circle is also 5. Therefore these two circle are known as congruent circle. लक्षात आलं का, what is mean by congruent circle, what is mean by touching circle, what is mean by intersecting circle आणि concentric circle. ह्या कन्सेप्ट लक्षात आल्या असतील तर ह्याच्यानंतर
आपल्याला पुढं आणखी पुढचा टॉपिक पाहायचा आहे. पहा बरं, कॉन्सेंट्रिक सर्कल तुमच्या लक्षात आलं. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत काय, सर्कल पासिंग थ्रू 1, 2 और 3 पॉइंट्स. पहा, सर्कल पासिंग थ्रू 1, 2 और 3 पॉइंट्स हे आपण पाहणार आहेत. सर्कल पासिंग थ्रू 1, 2 और 3 पॉइंट्स. पहा, circle passing through 1, 2 and 3 points. हे पहा, आता हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. हे लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी एक सर्कल पासिंग थ्रू 1, 2 और 1, 2 अँड 3 पॉईंट्स. पहा, ह्या ठिकाणी एक पॉईंट घेतला. आता एक पॉईंट ए नावाचा पॉईंट घेतला. ए मधून या ठिकाणी हे एक सर्कल पास झालं. परत ए मधून असं एक सर्कल पास झालं. त्यानंतर ए मधून असं एक सर्कल पास झालं. त्यानंतर ए मधून असं एक मोठं सर्कल पास झालं. पहा, ह्या जो ए पॉईंट घेतला आहे, ए पॉईंटमधून किती सर्कल पास होतील, तर इन्फानाइट सर्कल्स पासिंग थ्रू 1 पॉईंट. इन्फानाइट सर्कल पासिंग थ्रू 1 पॉईंट. पहा, एका पॉईंटमधून किती सर्कल पास होतात, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. इन्फानाइट नंबर ऑफ सर्कल पासिंग थ्रू 1 पॉइंट. इन्फानाइट नंबर ऑफ सर्कल पासिंग थ्रू 1 पॉइंट. एका पॉईंटमधून किती सर्कल पास होतोय. पहा, फर्स्ट आपण 1 पॉइंट घेतोय. 1 पॉइंटमधून किती सर्कल पास होतोय, तर इन्फानाइट सर्कल पासिंग थ्रू 1 पॉइंट. ओके, नेक्स्ट. देन सेकंड 2 पॉइंट्स. पहा, 2 पॉईंटमधून सुद्धा इन्फानाइट सर्कलच पास होतात. लक्षात ठेवायचं आहे. आता फिगर वगैरे आपण काढणार नाहीत. फिगर काढूनही तुम्हाला त्या ठिकाणी दाखवता येऊ शकतं. पण या ठिकाणी आपण फिगर न काढताही या ठिकाणी काय करू, सॉल्व करू, हाताने काढूच फक्त. पहा बरं, ह्या ठिकाणी अशा पद्धतीने हा एक पॉईंट घेतला, एक दुसरा पॉईंट घेतला काय, बी. आणि ह्याच्यामधून किती सर्कल पास होतील, तर किती, इन्फानाइट नंबर ऑफ सर्कल पासिंग थ्रू 2 पॉईंट. पहा बरं, कशा पद्धतीने, अशा पद्धतीने हे एक सर्कल पास झालं, 1, 2 झालं. त्याच्यानंतर अशा पद्धतीने हे झालं. आणखी इन्फानाइट नंबर ऑफ सर्कल पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. काय नंबर ऑफ, तर किती ह्या 2 पॉइंट्स असतील तर किती सर्कल पास होतात, तर ह्या ठिकाणी इन्फानाइट नंबर ऑफ सर्कल पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. इन्फानाइट नंबर ऑफ सर्कल पासिंग थ्रू पॉइंट. नेक्स्ट आपण पाहतोय आता 3 पॉइंट असतील, तर 3 पॉइंट असतील तर त्याच्यामधून किती सर्कल पास होतील, तर 3 पॉईंटमधून फक्त एकच सर्कल पास होणार, एकापेक्षा जास्त पास होणार नाही. 3 पॉईंटमधून किती सर्कल पास होईल, एकच. ते आत्ता नववीला तुम्ही शिकलात. ह्याचा काय काढायचा, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. कोणत्याही 2 बाजूचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. अशा पद्धतीने हा आणि ह्याचाही परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. आणि हा सेंटर असेल, आणि एवढं रेडियस घेऊन अशा पद्धतीने हे सर्कल काय होत आहे, पास होत आहे. तर ह्या ठिकाणी 3 पॉईंट ए, बी अँड सी पॉईंट असेल तर 3 पॉईंटमधून किती सर्कल पास होतात, तर इन्फानाइट नंबर ऑफ सर्कल, ओनली वन सर्कल पास थ्रू 3 पॉईंट. ओनली वन सर्कल पास थ्रू 3 पॉइंट्स. पहा किती युनिक सर्कल पास थ्रू 3 पॉइंट्स. ओके, पहा बरं. बट
3 पॉईंट्स आर नॉन कोलिनियर. हे पॉईंट कसे आहेत, नॉन कोलिनियर असतील तर किती सर्कल पास होत आहे, युनिक, किंवा त्याला काय म्हणायचं, वन सर्कल, ओनली वन सर्कल पास थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स. बट हे असं असेल, ए, बी आणि सी हे 3 पॉईंट असे असतील तर ह्याच्यामधून, ह्या तिन्ही पॉईंटमधून किती सर्कल पास होईल, तर एकही होणार नाही. कधी पास होतं, एक होतं 3, पण ते कधी, ज्यावेळेस हे 3 पॉईंट काय असतात, नॉन कोलिनियर असतात. व्हेन 3 पॉईंट्स आर नॉन कोलिनियर, देन युनिक सर्कल पास थ्रू these 3 पॉईंट्स, किंवा ओनली वन सर्कल पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स. एवढं तुमच्या डोक्यात बसल्यानंतर हेच आपण काय शिकलो, सगळ्या बेसिक कन्सेप्ट आत्ता ह्या पाहिल्यात. ह्याच्यानंतर आपल्याला बरेच त्याच्यावरचे थेरम वगैरे ह्या ठिकाणी शिकायचे आहेत. आता लक्षात ठेवा, तुम्हाला ह्या सगळ्या बेसिक गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. हे तुमचं एक रिव्हिजन आहे. पहा, ह्याच्यानंतर आपण टँजंट कशाला म्हणणार आहोत, सेकंड कशाला म्हणणार आहोत, ते एक पाहू. झालं आहे आता 9वीमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पहा, ह्या ठिकाणी दिस इज वन ऑफ द सर्कल, सेंटर ऑफ दिस सर्कल इज O, and a line, this line, a line L touches to the circle only one point. Line L is touches circle in only one point. The point name is A. Then this line is known as tangent, because line touching to the circle in only one point, then this line is known as tangent. ह्या ठिकाणी आपण tangent कशाला म्हणतात हे पाहू. What is mean by tangent? Line L is tangent. आणि ही tangent का आहे, आणि because line L touches the circle in only one point, आणि this point is known as point of contact. ह्याला point of contact किंवा ह्या ठिकाणी काय म्हणतात, स्पर्श बिंदू. अलग लक्षात, मराठीमध्ये line L is known as tangent. ह्या ठिकाणी ही सुद्धा अशा पद्धतीने ही लाईन काढली मी, M लाईन. लाईन M is also known as tangent, because the line M is line M touches the circle in point B. Only one point आहे, therefore line M is tangent. Next आपण पाहणार आहोत what is mean by secant. मराठीमध्ये सेकंडलाच म्हणतात वृत्तछेदिका. पहा बरं, ही लाईन आहे, लाईन के आहे. लाईन के intersect the circle in 2 distinct point. First point is X and second point is Y. Therefore line K is known as secant. पहा, लाईन काय, हीच काय, लाईन के ला काय म्हणतात, सेकंड म्हणतात, बिकॉज लाईन के इंटरसेक्ट द सर्कल इन 2 डिस्टिंक्ट पॉइंट. जी रेषा वर्तुळाला 2 भिन्न बिंदूमध्ये छेदते त्यांनाच म्हणतात सेकंड, वृत्तछेदिका. म्हणजे लाईन के इज अ सेकंड, लाईन M इज अ टँजंट, आणि लाईन L इज ऑल्सो टँजंट. टँजंट कशाला म्हणतात, सेकंड कशाला म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टी ह्या ठिकाणी आज आपण पाहिलेल्या आहेत. ह्या बेसिक गोष्टी आहेत. ह्या जर क्लिअर झाल्या तर तुम्हाला प्रकरण अत्यंत सोपं जाणार आहेत. आणि मग ह्याच्यानंतर आपल्याला एक थेरमसुद्धा पाहायचा आहे. काय पाहायचा आहे, थेरमसुद्धा आपण पाहणार आहोत. खूप महत्त्वाचा थेरम आहे, इनडायरेक्ट प्रूफ आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आज आपण इथंच थांबणार आहोत. सर्वांना बाय. ओके.